हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज बनवणार आहे मी ड्रायफ्रूटचे लाडू। तर एक लाडू जो आहे ना, तर तो तुम्हाला देणार कॅल्शियम, विटॅमिन, मिनरल आणि खूप सारं प्रोटीन देणार आहे असा हा लाडू आहे। खूप टेस्टी लागतो आणि बनवायला खरंच खूप इझी आहे। तर इथे मी अर्धा किलो खजूर घेतलेले आहे। तर खजूर घेताना ना काय करायचं, एकदम असे मऊ घ्यायचे, सॉफ्ट असे खजूर घ्यायचे, छान लाडू बनतात त्याने। तर इथे सगळे खजूर जे आहे तर त्याच्यामध्ये बीज होतं, तर ते सगळं बीज जे आहे तर ते काळजीपूर्वक काढून टाकायचे। त्याच्यामध्ये चुकून पण जे खजुराचं बी आहे ना, तर ते त्याच्यामध्ये पडू द्यायचं नाही आहे, नाही तर एखादा पण चुकून पडला ना तर दाताची वाटच लागेल। तर सगळे ड्रायफ्रूट जे आहे तर मी तुम्हाला ते मोजून दाखवते आहे। मेजरमेंट जे आहे तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दाखवलेलं आहे, तुम्ही नक्की तिथून चेक करा। तरी इथे काय करायचं आहे, मोठ्या साईजचा पॅन घ्यायचा आहे किंवा कढई घ्यायची आहे। त्याच्यामध्ये इथे मी साईडने अर्धी वाटी जे आहे तर ते तूप साईडने ठेवलेलं आहे आणि त्याच्यातलंच थोडं थोडं करून तूप मी इथे यूज करणार आहे। तर पहिले 1 चम्मच तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये डिंक टाकला आहे अर्धी वाटी। तर त्या डिंकाला छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे इथे 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि म्हणजे तो कसा तळल्यानंतर फुलतो तो छान, आणि एखादा पण म्हणजे असं राहू द्यायचा नाही आहे किंवा लवकर होण्यासाठी गॅस फुल करायचा नाही आहे। व्यवस्थित कमी गॅसवर छान त्याला तळून घ्यायचं आहे आणि थोडासा हलकासा थंडा झाला ना की लगेच एखाद्या छोट्या वाटीने किंवा ग्लासने त्याला चांगलं बारीक करून घ्यायचे। मिक्सरमध्ये काढायचं नाही आहे, त्याचं मिक्सरमध्ये काढलं ना की पूर्ण पाणी पाणी होतं, पण टेस्टमध्ये व्यवस्थित लागत नाही। त्याच्यासाठी असंच एखाद्या वाटीने चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। इथे ड्रायफ्रूट जे आहे ते सगळे बारीक चॉप करून घेतलेले आहे मी। तर 1 वाटी जे आहे तर ते घेतलेलं आहे, 1 वाटी जसं बदाम घेतलेलं आहे, 1 वाटी इथे काजू घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी म्हणजे वाटीला थोडंसं कमी इथे अक्रोड घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पिस्ता घेतलेलं आहे। छान त्याला परतून घ्यायचं आहे, चांगलं त्याला एकदम लालसर होईपर्यंत त्याला कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे आपण डिंकाचं जे बारीक करून ठेवलेली होती तर ते त्याच्या मिश्रण पूर्ण त्याच्यामध्ये ॲड करायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये इथे मी सूर्यफूलचे बीज घेतलेले आहे छोटी वाटी, त्याच्यानंतर थोडीशी मोठी वाटी इथे तीळ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने सूर्यफूल घेतलं होतं ना त्याच वाटीने इथे मी टरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत। आणि पहिलेच 1 चम्मच तूप टाकायचं होतं पण विसरले होते, नंतर मी त्याच्यामध्ये तूप टाकलं, काही होत नाही नंतर पण टाकल्याने। आणि चांगले असे लालसर जे ड्रायफ्रूट जे आहे तर ते परतून घ्यायचे, चांगले तीळ पण जे आहे एकदम तडतड आवाज येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचे। आणि परत त्याच मिश्रणामध्ये जे काजू बदाम वगैरे ते मिक्स केलेले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे, परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। आणि त्याच पॅनमध्ये इथे मी अंजिरे टाकलेले, परत अर्धी वाटी अंजीर आहे, अर्धी वाटी मनुके आहे आणि 3 वाटी इथे मी खजूर घेतलेले आहे। त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे खजूर जे आहे ना जसं जसं तुम्ही त्याला गरम करसान तसं तसं ते सॉफ्ट व्हायला लागतात। आणि जसं मी एखाद्या ग्लासच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे तर तसंही तुम्ही करू शकता। इथे परत 1 चम्मच तूप जे आहे तर ते ॲड केलेलं आहे, म्हणजे छान असे सॉफ्ट होतील ते। आणि गॅस जो आहे ना तर तो एकदम फुल असा करायचा नाही आहे, एकदम मीडियम किंवा कमी ठेवायचं आहे। आणि मस्त असे हलकेसे गरम झाले ना की एखाद्या ग्लासच्या सहाय्याने चांगलं त्याला असं एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही जे ड्रायफ्रूट्स म्हणजे खजूर जे आहे तर ते मिक्सरमधूनही काढून घेऊ शकता, ते तसे पण एकदम म्हणजे जास्त काही हार्ड जाणार नाही बनवायला। पण इथे मी असंच त्याला चांगलं सॉफ्ट करून घेतलेलं आहे आणि मस्त असे सगळे म्हणजे खजूर जे आहे, अंजीर आणि मनुके सगळे मस्त असे सॉफ्ट झालेले आहे। आणि पहिल्या मिश्रणामध्ये ते पूर्ण खजूर ॲड करायचे आणि बघू शकता मस्त असं खजूर जे आहे तर ते चांगलंच असं मस्त सॉफ्ट झालेलं आहे। आणि इथे परत मी ग्लासच्या सहाय्याने त्याला चांगलं मिक्स करून घेते आहे। तर असं तुम्ही करू शकता मस्त ग्लासच्या कारण की खजूर जे आहे ना तर ते खूप गरम होते, तर हाताला एकदम म्हणजे जमत नव्हतं मला मिक्स करायला। तर मी ग्लासच्या सहाय्याने त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळे ड्रायफ्रूट जे आहे तर याच्या म्हणजे खजुरामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि चांगले छोट्या छोट्या साईजमध्ये मस्त लाडू जे आहे तर ते बनवून तयार करायचे। बघू शकता मस्त असे ड्रायफ्रूटचे लाडू जे आहे तर ते बनवून तयार झालेत। खूप असे हे चांगले असतात बघा आपल्या शरीरासाठी, म्हणजे काही तुमची कंबर दुखत असेल, पाय दुखत असेल, गुडघे दुखत असेल तर खूप चांगले असतात हे आपल्या शरीरासाठी।
तर इथे सगळे ड्रायफ्रूटचे लाडू जे आहेत ते बनवून तयार केलेले आहे. आणि हो, एकदा का हे लाडू बनवले ना तर तुम्ही ह्या लाडूला 1 महिना काय कमीत कमी 6 ते 7 महिने हे लाडू तुम्ही खाऊ शकता. फक्त एवढी काळजी घ्यायची की जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स घेताय तर ते चांगले चांगल्या क्वालिटीचे असावे आणि भाजताना पण चांगले असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. आणि खूप जास्त असे लालसर नाही करायचे, नाहीतर लाडू जो आहे तो कडसर पण लागू शकतो. तर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे जसं मी सांगितलं आहे. तर इथे मी लाडू जे आहे तर ते मोजून दाखवते आहे. तर पूर्ण ड्रायफ्रूटचे लाडू आहे ना तर ते 1.5 किलो भरले होते. तर मस्त असे लाडू जे आहे तर ते बनवून तयार होतात. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू.